हाय सगळ्यांना नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर चाललो बघा राताय मी आणि ह्यांनी हवा. काय खाताय हो? पान कशा करंजीच हा? तर चाललोय आता. महाग लागलंय श्रीपूर काय ते नाव, श्रीलंका बघा त्यावर बसलोय का कुठं तर थोडंसं आधाराला, त्याच्यामुळं माहित आहे आपल्याला असंच आता फिरायचं. किती दिवस फिरायचं जोपर्यंत पैशाचा मिळ लागत नाही तोपर्यंत. सकाळ सकाळ आलोय. सकाळ सकाळ म्हणलं तरी 11 वाजल्या. काय करायचं काय नाही तर डोकं पण विचारलं नाही. मी त्यांना म्हणलं होतं विचारा, पण नाही विचारलं तरी फॅशन भारी दिसते. अगं मा मूडच नाही मला कशालाच. त्यांना न्यायचंय दवाखान्यात, पण म्हणलं आता तिथं गेल्यावर नेऊ आहे का नाही. तिथनं इष्टी विष्टी कुठे गेले तर ते तर आजारीच पडले. ते जाऊ द्या, आमच्यावर एवढं संकट आलं तरी आम्ही काय नाही धीर धरायचा थोडा. थोडासा धीर धरल्यावर जरा हे होतंय तरी. निमा जीव गेल्यावर मग काय, त्यामुळे मी काय त्यांना कालच्या तर काय काम करू दिलं नाही. मी म्हणलं त्यांचा चेहऱ्यावरून दिसतंय आणि आता लई नटल्या होत्या. मी किती बघ कसली जाड झाली, माझं किती वजन वाढलंय, किती नाही असं म्हणायच्या. पण काय नाही, थोडं बरं वाटायला लागलं असं काय ना काय होतच. मग काय. साडेसात लागली काय लागली मी तर कुणाचं पाप बी करत नाही. आम्ही तर कुठं कोणाचं आहे का आध्यात ना मध्यात ना काय फेडायचे येते. मग काय नुसतं म्हणजे सगळं दुःखाचंच आहे बघा. संकटावर संकट, संकटावर संकट, लईच संकट आहे ते. पण जाऊ द्या, तुम्ही तर सगळे म्हणताय की होईल चांगलं. तुला आधी दुःखाचा दिवस आल्याशिवाय सुखाचं कधी कळणार. जसं असेल तसं असेल. अजून किती वर्ष आहे किती वर्ष नाही काय माहित नाही. दुःख आणि संकट पाहिलं तर काय बालपणापासूनच संकट आहे ते. होय, आता तर कुठं तरी चांगलं चाललं होतं. माझं दुःख मला वाटतं तुम्हाला आता आता कळायला लागलं. ह्याच्या आधी मी किती सहन केलं. मग मी तेच म्हणते की मला तर बालपणापासून आहे ते, आम्हाला तर आता सगळ्या गोष्टीला कळलं. मग काय. नवीन आयडीला फॉलो करा म्हणा. मग काय सांगितलं की काल पण म्हणलं नवीन आयडी आहे आपली. तर वीटभट्टी जीवन म्हणून एक आयडी खोलली. काय आता ही तर बंदच पडल्यात जमा आहे का नाही. काय पडलीच त्याच्यामुळं मी तर आता कुठं तरी सुरुवात एकच पगार घेतली होती. एकच त्या पगारीच्या जीवावर एक मोबाईल घेतला होता तेवढा. म्हणजे म्हणलं कुठंतरी चांगलं झालंय, म्हणल्यावर कुठंतरी चांगलं होईल असं आशेनं. जायचं का म्हटले 40 रुपये तिकीट आहे आता एकाला. मग 4 8 12 120 रुपये जातं ते. पोटात तर काय आणच नाही म्हणा. बारामती काय म्हणतात आपल्याला इकडून आली आहे. बीड कुठं आहे? बीड. मित्र बाय आता माझी तर जसं लग्न झालं तसं मी दुसरी बार आहे बा माझी करमाळ्यात यायची, जीवरमध्ये यायची, म्हणजे स्टँडवर यायची. विचारा जाऊ करमाळा टेंबून चालले.
ते ड्रायव्हर आहे ते शेवटी. बरं माझ्याकडे तर बघितलं म्हणून मी विचारलं कशाला. हा. तुम्हाला असं कोण ओळखणार असं नाही ओळखणार आहे का कोणी जगात तरी? हा ऑल इंडियात माझी काय अंबानीची अंबानीचे नाही पण युट्यूबच्या सहभागाने तुम्ही म्हणजे अंबानीची सुनबीन आहे नाही एक तर नाही नाही त्याला वर असू द्या कुठेतरी असतात. मला वाटतं या म्हणे काढलं म्हणूनच सगळीकडे पुढं पळालं काय की आहे का ना? हा ओळख तरी झाली की आपल्याला कुठं तरी गरीबाला ओळखायला लागली की माणसं. तर चला आता पटीवरनं सोडून बघा कसं हाय मध्ये राहणं आहे का नाही. म्हणजे कपडे कामगार ते कामगार आणि गावाकडे आल्यावर वेगळीच मजा खरंच असते. फक्त एवढंच की एकाचं दुःख आहे लय आवड आहे. तर कालच्या पंढरपूरच्या ताई तर लय रडल्या मला पण लय रडवलं. मी तर आधीच रडली होती काल तिथनं आम्ही आलो ना तिथनं त्यामुळं असू द्या. पुढे गेलेला माणूस बघवत नसतं या त्याच्यामुळं मागं पाय खेचायचा प्रयत्न करते ते पण तेवढ्याला पण आपण संकट म्हणजे मला तर घरातली पण तसंच आहे आणि बाहेरली बी तसेच आहे ते. तर जाऊ द्या असू द्या कुठंतरी माझं भलं होईल तुमच्या आशीर्वादामुळं सर्व चांगलं